मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाच्या लेखी परीक्षेसाठी केवळ दीड महिना शिल्लक राहिलेला आहे. तर त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रीमियम क्वेश्चन पेपर सिरीज सुरू केलेली आहे. अतिशय IMP सिरीज आहेत. यामधले बरेच प्रश्न रिपीट एक्झामला होऊ शकतात. तर पाहूया मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे? तर पहा, या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळा स्मारक बांधलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, संत नामदेव. त्यानंतर प्रश्न पुढचा, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी अनेक ऑप्शन असे आहेत की जे आपल्याला कन्फ्युजन करत असतात एक्झाममध्ये, त्याच्यामुळे कन्फ्युजन आपल्याला व्हायचं नाही. तर या ठिकाणी वरचे 3 ऑप्शन पहा, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युजन होतात. तर एक शेवटचा ऑप्शन आहे, हा तर ऑप्शन उडून गेला, महात्मा फुले तर नाही. तर अशा वेळेस आपल्याला कन्फ्युजन न होता ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. त्यानंतर प्रश्न पुढचा, पर्वत रांगा महाराष्ट्रातील डॅश डॅश पर्वत रांगा महाराष्ट्राचा प्राकृतिक कणा आहे? तर आता यामध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे, सातपुडा, सह्याद्री, अरवली, बालाघाट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्राचा प्राकृतिक कणा आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा, तापी आणि नर्मदा तापी आणि नर्मदा या नद्या कोणत्या प्रकारच्या नद्या आहेत? तर यामध्ये सुद्धा अतिशय कन्फ्युजन आहे, पूर्व वाहिनी, दक्षिण वाहिनी, पश्चिम वाहिनी आणि उत्तर वाहिनी. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम वाहिनी नद्या. त्यानंतर प्रश्न पुढचा, सातवाहन काळातील प्रसिद्ध व्यापारी केंद्र प्रतिष्ठान संस्था कोणत्या नावाने ओळखले जाते? तर यामध्ये कोल्हापूर, नाशिक, पैठण, सातारा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पैठण हे सातवाहन काळातील प्रसिद्ध व्यापारी केंद्र म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. यानंतर प्रश्न पुढचा, प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वनस्पतींना कोणत्या वायूची गरज असते? तर प्रकाश संश्लेषण करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची वनस्पतींना आवश्यकता असते. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा, तर पहा, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे? लोकसंख्येची घनता विचारलेली आहे, तर या ठिकाणी आहे 365. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ऑथेंटिक क्वेश्चन्स आपण आपल्या टेस्ट सिरीज, प्रीमियम टेस्ट सिरीजमध्ये सुरू केलेले आहेत. आता राहिला प्रश्न, वेळ अत्यंत कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये स्पर्धा देखील जास्त. या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला सिलेक्शन होण्यासाठी 28 ते 29 जर तुम्ही मार्क्स घेतले मित्रांनो शिपाई या लेखी परीक्षेमध्ये, तर तुम्हाला कोणीही सिलेक्शन होण्यापासून रोखू शकत नाही आणि अत्यंत सहज आणि सोपे आहे 28 ते 29 मार्क्स घेणे. तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल? तर जास्त तुमच्याजवळ वेळ नसल्यामुळे जास्त कंटेंट्स आता तुम्ही सहज वाचू शकत नाही. तर फक्त आता तुम्हाला या ठिकाणी एक्झाम ओरिएंटेड कंटेंट्स तुम्हाला यूज करायचं आहे. तर मित्रांनो, खास तुमच्यासाठी एक्झाम ओरिएंटेड कंटेंट्स आपण तयार केलेले शिपाई या पदासाठी नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. एवढ्या टेस्ट सिरीज, नोट्स, प्रीमियम आणि आपण जे यूट्यूबवर व्हिडिओ टाकत आहोत त्या प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ जरी पाहिले तरी तुम्हाला 28 ते 29 सहज मार्क मिळू शकतात. ऑदर दुसरीकडे तुम्हाला कोणतीही तयारी करायची आवश्यकता नाही. तर ऑथेंटिक्स आपण 2018 पासून सर्व प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन तयार केलेले आहे मित्रांनो. या ठिकाणी बाय करा आणि आपली तयारी आता सुरू करा. त्याच पद्धतीनं पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी काय देण्यात आलेला आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर आत्ताच आहे अहिल्यानगर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू शकता आपण काय देण्यात आलेला आहे? भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण आहे? भारतरत्न पुरस्कार मिळवणारी. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इंदिरा गांधी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, लोटस टेम्पल म्हणजेच कमळ मंदिर भारताच्या कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? मुंबई, दिल्ली, अमृतसर, जयपूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दिल्ली. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खाते मंत्री कोण आहेत फेब्रुवारी 2024 नुसार? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकनाथ शिंदे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, ICC T20 विश्वचषक 2024 विजेता देश कोणता आहे? दक्षिण आफ्रिका, भारत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारत. त्यानंतर प्रश्न पुढचा, ऑलिम्पिक्समध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर याचं योग्य आन्सर आहे अभिनव बिंद्रा. कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात. नीरज चोपडा काही जण घेतील, काही जण खाशाबाज जाधव घेतील, PV सिंधू घेतील, परंतु वैयक्तिक सुवर्ण पदकमध्ये या ठिकाणी अभिनव बिंद्रा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळे सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो महाड या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 5 जून. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न काय देण्यात आलेला आहे, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात मुख्यत्वे कोणती मृदा आढळते? तर याचं योग्य उत्तर आहे काळी
मृदा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? तर भारताची सर्वात लांब नदी गंगा आणि महाराष्ट्राची आहे गोदावरी. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न पुढचा, 24 मार्च हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? एक 24 मार्च हा दिवस, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, क्षयरोग दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे पालक कोणास म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालय. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा, भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पत्नी. त्यानंतर पुढचा प्रश्न, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे विदुषी. त्यानंतर प्रश्न पुढचा, पुढील वाक्यातील कर्ता तुम्हाला ओळखायचा, तो सायकल चालवत आहे. यामधलं कर्ता तुम्हाला ओळखायचं एकदम सिंपल आहे, तर तो या ठिकाणी कर्ता असेल. पुढचा प्रश्न, मुलांनी अभ्यास करावा. आज्ञा दिलेली आहे. ठीक आहे, मुलांनी अभ्यास करावा. या ठिकाणी तुम्हाला काय ओळखायचं आहे? प्रयोग या ठिकाणी ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तुम्हाला, यामधून काय दिसत आहे पहा, तर भाव दिसत आहे, त्याच्यामुळं हा प्रयोग असेल भाव्य प्रयोग. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सुरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. सुरसचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे, त्याचं योग्य उत्तर असेल नीरस. त्यानंतर प्रश्न पुढचा, 25चा वर्ग किती? ठीक आहे, 25चा वर्ग करा, तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल 625. 11चा वर्ग व 7चा घन यांची बेरीज किती होईल? तर पहा किती होते, 464 होईल. तर मित्रांनो, पुढचे प्रश्न पाहण्या अगोदर, लिपिक आणि शिपाई या पदाची तुम्ही तयारी करत आहात. ठीक आहे, परंतु एक चूक सुद्धा आपल्याला पोस्ट मिळवण्यासाठी या ठिकाणी महागात पडू शकते. तर अशा प्रकारच्या आपल्या चुका होऊ नये किंवा कमी वेळामध्ये आउट ऑफ मार्क कशा पद्धतीने मिळवावे, लिपिकमध्ये 70+ आणि शिपाईमध्ये 29+ मार्क मिळवण्यासाठी कोणती प्रोसेस आहे, काय आपल्याला करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, ते संपूर्ण मार्गदर्शन आपली टीम तुम्हाला करणार आहे. त्यासाठी आपण वेबिनार ठेवलेला आहे. वेबिनारची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हा. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा, एका आयताची लांबी 10 सेमी आणि रुंदी 8 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 80 चौरस सेमी. तर ठीक आहे. त्यानंतर 29 आणि 30 या प्रश्नाचे जे ॲन्सर आहेत तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचे आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे रिप्लाय देखील तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. तर फ्रीमधले कंटेंट्स, क्वेश्चन पेपर असेल, नोट्स असतील, सर्व आपण टेलिग्राम चॅनल्सवर अपलोड करत असतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे इंडियन डेप्ट जॉब अलर्ट गुरु. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इन्स्टासुद्धा आहे, त्याच नावाने इंस्टाग्रामला सुद्धा त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.